शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर बेडवर जर सोयाबीन लागवड करायची असेल तर त्याचं नियोजन कसं करायचं, तण व्यवस्थापन कसं करायचं, खत व्यवस्थापन काय करायचं, कोणतं वाणाची निवड करायची, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही सोयाबीनची लागवड ही बेड पद्धतीने जर केली तर तुम्हाला निश्चितपणेच एकरी 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन सहजरित्या होणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, आणि जेणेकरून अशी महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता शेतकरी मधून तुम्ही बघतात की आपण सोयाबीनची जी लागवड आहे ती बेडवर करणार ह्या वर्षी, आणि बेड पाडून घेतलेत आपण। सलग 4.5 फुटाचे जे बेड आहेत ते ह्या वर्षी सोयाबीनसाठी काढलेत। तुम्ही 4 फुटाचे काढू शकतात किंवा 4.5 फुटाचे काढू शकतात। आता बेड काढताना आपल्याला सर्वात आधी बघायचं की बेड किती अंतराचे ठेवायचे आणि बेड कसे काढायचे। तर बघा, आपल्याला बेड काढताना सोयाबीनसाठी ही जी सरी आहे ही जास्त खोल ठेवायची नाही, ही आपल्याला उथळच ठेवायची। आणि हा बेड जो काही गादी वाफा किंवा रुंद वारंबा किंवा सरी पद्धत ज्याला म्हणतात त्याच्यानुसार हा गादी वाफा आपल्याला रुंद करायचा, हा जास्त टोकदार काढायचा नाही। अशा पद्धतीने तुम्हाला बेड काढायचे, हे जास्त खोल काढू नका। मग तुम्ही 4 फुटाचे किंवा 4.5 फुटाचे बेड काढू शकता। आता 4 फुटाचे बेड कुणी काढायचे ते तुम्हाला सांगतो। तर बघा, 4 फुटाचे जर तुम्ही बेड काढले तर सोयाबीनच्या 2 ओळी आपण ह्या बेडवर घेऊ शकतो। म्हणजे ह्या इथं किंवा जास्तीत जास्त ह्या बगलाला तुम्हाला लावू शकता। तर तुम्ही 4 फुटाचे बेड काढल्यानंतर आणि 4.5 फुटाचे किंवा जर 5 फुटाचे जर तुम्ही बेड जर काढले तर तुम्हाला ह्या वरिंबावर 3 ओळी सोयाबीनच्या घेतात। शक्यतो 5 फुटाच्या बेडवर तुम्ही 3 ओळी काढू शकता। 4.5 किंवा 4 फुटाच्या बेडवर तुम्ही 2च ओळी सोयाबीनच्या लावा। जर दाट लावताल तर आपल्याला सोयाबीनमध्ये हवा खिळती चांगली राहत नाही आणि उत्पादन कमी येतं। त्यामुळे 2 ओळी बेडवर सोयाबीनचं चांगलं उत्पादन देतं। आता हे झालं मित्रांनो बेड कसे काढायचे। तर ज्यांनी नसेल काढत त्यांनी लवकरात लवकर बेड काढून घ्या, अजूनही वेळ घ्यायला नाही। 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही सोयाबीनचे बेड काढू शकता। जास्त फक्त खोल काढू नका, हा गादी वापा रुंद ठेवा। अशा पद्धतीने तुम्हाला बेडचं नियोजन करायचं। आता लागवडीचं अंतर सोयाबीनसाठी किती ठेवायचे। तर बघा, टोकन मशीन आपल्याला सोयाबीनची लागवड करायची। टोकन मशीनमध्ये तुम्ही जी एक दात्रे 5.5 इंचाचं जे अंतर असतं एका दातेमध्ये, अशा त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीनच्या 1 बी किंवा 2 बी जरी टाकल्या, 2 बी टाकले तरी सुद्धा जमतं। अशा पद्धतीने तुम्ही टोकन मशीनने सोयाबीनची लागवड करू शकता। टोकन करताना बघा, जास्त आपल्याला वरच्या साईडला ही जी आहे ते सेंटरला टोकन करायचे नाही। मध्ये आपल्याला जे अंतर ठेवायचे ते 1.25 फूट ते 1.5 फुटाचं अंतर आपल्याला ह्या 2 ओळीमध्ये राहिलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही अशी बगलाला टोकन करा आणि ह्या बगलाला टोकन करा। त्यामुळे पाण्याचा निचरा सुद्धा चांगला होईल। जास्त पाऊस जरी झाला तरी आणि कमी पाऊस जरी झाला तरी हा जो गादी वाफा आहे, हा जो भोत बांधला, हा कमीत कमी 3 आठवडे 2 आठवड्यापर्यंत चांगली ह्याच्यामध्ये ओलावा टिकून राहील। ह्या वर्षी पाऊस काळ कमी, त्यामुळे चांगलं उत्पादन आपल्याला बेडवर येणार आहे। आता तुम्हाला बेड कसे काढायचे, त्याचं अंतर किती ठेवायचं, 2 बियाणातलं रोपातलं ते सुद्धा सांगितलं। आता वाणाची निवड कोणती करायची। आता शेतकरी म्हणून तुम्हाला मी इतर वाणाबद्दल तर काही सांगणार नाही। माझा स्वतःचा जो अनुभव आहे KDS 992 ह्या वाणाचा आहे। मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही KDS 992 ह्या वाणाची लागवड करतो आणि बेड पद्धतीने आपल्याला 13 ते 14 क्विंटलचं उत्पादन ह्या वाणामध्ये दिलेलं आहे। तसं तर KDS 726 ह्या वाणाची सुद्धा लागवड आपण केलेली बेडवर, आणि ग्रीन गोल्डचं 3344 ह्या 3च वाणाची लागवड आपण बेडवर केली होती। आता ह्या इतर 2 वाणामध्ये काय प्रॉब्लेम आला की 3344ला इतकं उत्पादन आपल्याला बेडवर काय मिळालं नाही। म्हणजे जरा सरासरी उत्पादन 10 ते 11 क्विंटल 3344 ह्या वाणामध्ये मिळालं ग्रीन गोल्डचं। आणि KDS 726 हे वाण खरंच उत्पादन चांगलं देतं, पण उशीर मात्र जास्त करतं। म्हणजे 992 जिथं आपल्याला 100-105 दिवसामध्ये येतं, तर हे जरा 10 दिवस एखादा दुसरा हप्ता लेट करतं KDS 726। आणि ह्या वर्षी पाऊस काळ कमी, त्यामुळे तुम्ही शक्यतो जर पाण्याची सोय असेल तरच KDS 726 लावा, नाहीतर 992 जे की फुले दुर्वा नावाने मिळतं ते तुम्ही लागवड करू शकता। कुठल्याही कंपनीज घ्या, त्याचं काही नाही। वाण लक्षात ठेवा KDS 992। बाकी तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये दुसऱ्या एखाद्या वाणाचे अनुभव आला असेल किंवा उत्पादन चांगले मिळालं असेल त्याची सुद्धा लागवड तुम्ही करू शकता। काही जणांचं म्हणणं येते की पांढऱ्या फुलाची सोयाबीनची लागवड आम्ही करू का। तर खरंच चांगलं वाण आहे। आपले जे रेग्युलर जांभळ्या फुलाची जे सोयाबीन होते ह्याच्यामध्ये कुठंतरी येल्लो मोजॅकचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे आणि चारकोल रॉटचा। तर तुम्ही पांढऱ्या फुलाचं सोयाबीन लागवड करू शकता। त्याच्यामध्ये मालविका एक चांगलं वाण आहे, किंवा RUSM 1135 आहे, बुस्टरचं हुतुत्व आहे। ह्या 2-3 वाणापैकी कुठली एक लागवड करा, तुम्हाला चांगलं उत्पादन येईल। आणि शेतकरी बंधूंनो, ज्यांना आंतरपीक घ्यायचंय बेड पद्धतीने, काही ठिकाणी तुम्ही बघताल की सोयाबीन आणि तूर हे सरासपणे आंतरपीक आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं। मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, हा जो बेड आहे हा तुम्हाला सोयाबीनसाठी सोडायचा। पलीकडच्या बेडवर तुम्ही सिंगल लाईन तुरीची घेऊ शकतात, किंवा जास्तीत जास्त जर तुम्ही 4 फुटाचे जर बेड काढले असेल तर हे जे 2 बेड आहेत तुम्हाला सोयाबीनची लागवड करायची। म्हणजे 4 लाईनी ह्या बेडवर 2 आणि ह्या बेडवर 2 लाईनी सोयाबीनच्या येतात। पलीकडच्या बेडवर तुम्ही तुरीची लागवड जर केली तर तुम्हाला मध्ये 10 ते 12 फुटाचं अंतर मोकळं राहतं, आणि तुम्ही एकाड एक जरी केली तरी सुद्धा मध्ये 8 फुटाचं अंतर राहतं। तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन तुरीची लागवड करू शकता। सोयाबीनवर आपण बेडवर लागवड का करतो, तर सगळ्यात चांगला हा फायदा होतो की हवा खिळती राहते। हवा खिळती जर चांगली राहिली तर सोयाबीनच्या मुळांची चांगली वाढ होते आणि फुटवा आपल्याला जास्त मिळतो, आणि फुटवा जास्त मिळाला तर एकूणच आपल्याला शेंगांची संख्या जास्त मिळते। म्हणून आपल्याला सोयाबीनचं उत्पादन हे बेडवर पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त येतं। पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 18 इंच अंतर ठेवतो आणि 2 बियातलं
दोन रोपातलं अंतर कुणी 2-3 सेंटीमीटर ठेवतं, कुणी 4 सेंटीमीटर ठेवतं. पण बेड पद्धतीवर आपल्याला 5.5 इंच हे अंतर 2 रोपातलं ठेवायचं, म्हणजे जवळपास एवढं येतं. आणि तुम्हाला मध्ये अंतर तुम्ही 1.25 फूट ठेवू शकता 2 ओळीतलं, किंवा 1.5 फूट ठेवू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करायचे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की बेडवर सोयाबीन जर लागवड करायची म्हणलं तर खत कसं टाकायचं. तर खत टाकायचे मित्रांनो 2च पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहेत. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठला एकच पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय हा की जर तुम्ही बेड अजून काढले नसेल तर तुम्ही मोकळ्या रानामध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग 600 रुपयाला मिळते 50 किलोची. एकरी 3 बॅगा टाकायच्यात. 1800 रुपयाचा डोस आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 3 अन्नद्रव्य भेटतात. म्हणजे सोयाबीनला सल्फरची जी गरज असते दाणं भरण्यासाठी ते सल्फरसुद्धा त्यामध्ये आहे, आणि सुपर फॉस्फेटसुद्धा आहे. आपल्याला फुटवासुद्धा चांगला मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये कॅल्शियमसुद्धा आहे. म्हणजे भविष्यामध्ये सोयाबीनचं जे लोळण्याचं प्रमाण येतं काढणीच्या टायमाला ते होणार नाही. म्हणून सुपर फॉस्फेट पण एकरी 2 ते 3 बॅगा मोकळ्या रानामध्ये टाकायच्यात आणि नंतर बेड काढायचे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय की सोयाबीन उगून आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पण भुरभूर पाऊस चालू असेल किंवा रिमझिम पाऊस चालू असेल, म्हणजे सोयाबीन साधारण 15-20 दिवसाच्या पुढं तुम्ही तणनाशकाची फवारणी घेतल्यानंतर खत टाकू शकता. तर मग अशा वेळेस तुम्ही मोकळ्या बेडवर खत असं टाकायला सुद्धा जमतं. पण माझ्या शिफारसीनुसार पहिल्यांदाच खत टाका, नंतर तुम्ही टाकले तर ते म्हणावं तसं काय एवढं लागू होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता. आणि महत्त्वाचा विषय की बेडवर जर लागवड करायची म्हणत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की तणाचं नियंत्रण जर झालं नाही तर पूर्ण हे बेड काय मित्रांनो, हे पूर्ण रान तणाने भरून जातं पहिल्या 30 दिवसामध्येच. कारण की सुरुवातीला वाढ दमाने असते, मग तण लई पसरतं आणि बेडवर सारखी ओल राहिल्यामुळे तणाची वाढसुद्धा चांगली होते आणि आपल्या जे पण सोयाबीन आहे त्याचीसुद्धा वाढ चांगली होती. म्हणून तणाचं नियंत्रण जर करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला ज्यावेळेस पण सोयाबीनची लागवड तुम्ही करणार, समजा आज टोकन जर केली तर 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही पेंडीमेथिलिनची फवारणी करू शकता जर तुमची तूर सोयाबीन असेल तर. आणि निखळ जर सोयाबीन असेल तर सगळ्यात चांगला स्ट्रॉंग आर्मा पर्याय. हे 2 पर्यायापैकी कुठलं एक पर्याय निवडा आणि सोयाबीनला तणनाशकाची फवारणी 2 दिवसाच्या आतमध्ये करा. ओल कमीत कमी ओल असली तरी चालेल, चांगली ओल असेल तर उलट रिझल्ट हा चांगला येणार आहे. पेंडीमेथिलिनला तुम्ही कमी ओलीमध्ये चालता, स्ट्रॉंग आर्मला थोडीशी ओल जरा लागते. अशा प्रकारे तुम्ही तण व्यवस्थापन करू शकता. नंतर उगवणीनंतरचे तणनाशकसुद्धा खूप अवेलेबल येतं, त्याचासुद्धा तुम्हाला मी नंतर व्हिडिओ बनवून ते सांगून देईन. हे झालं मित्रांनो तण व्यवस्थापन कसं करायचं. बघत असेल की सोयाबीनमध्ये मागच्या काही वर्षामध्ये चारकोल रॉटचा बराच प्रादुर्भाव व्हायला लागला आहे आणि दुसरा एक व्हायला लागला येलो मोजॅकचा. हे 2 रोग आहेत का हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये यायला लागले, मुळकूज रोग यायला लागला. तर मग ह्याच्यावर चांगला उपाय काय तर बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तुम्ही थायरमची करू शकतात किंवा विटावॅक्स जे भेटतं ते सुद्धा एक चांगला पर्याय. आणि त्याच्यापेक्षा अजून एक चांगला पर्याय की सॉल कंपनीचं कॅस्केड. ह्या दोन्हीपैकी 2-3 पर्यायापैकी कुठल्या एक ची जी आहे ती बीज प्रक्रिया करा. आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे आपली एखादी फवारणीसुद्धा वाचेल आणि भविष्यामधले असले चारकोल रॉट असेल किंवा विषाणू जो येतो येलो मोजॅकचा पांढरी माशीमुळे त्याचासुद्धा प्रादुर्भाव कमी होणार आहे. कारण की थायमेक्टोझॉन जर तुम्ही बीज प्रक्रिया लावलं तर आपल्याला पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो आणि पांढरी माशी कमी आली तर येलो मोजॅक हा येत नाही. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते सोयाबीनला बीज प्रक्रिया करू शकता आणि तुम्ही उत्पादनसुद्धा तुमचं चांगलं काढू शकता. तर सोयाबीनच्या वाणाची निवड काय कोणती करायची, खत व्यवस्थापन काय करायचं, सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. तर तुम्ही त्या जाऊन पहा, तुम्हाला त्यासुद्धा गोष्टी लक्षात येतील. आणि इथून पुढे आपल्या सोयाबीन पिकाबद्दल सर्व व्हिडिओ येत राहणार आहेत. सोयाबीन बेडवर लागवडीची जर तुम्हाला अजून काही प्रश्न तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे, अधिक उत्पादन काढायचे, अशांसाठी आपण मार्गदर्शन सेवासुद्धा उपलब्ध केलेली. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला सविस्तर सल्ला हा सोयाबीन पिकाबद्दल दिला जाईल. आणि अशाच आपल्या शेतीविषयक माहितीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा, जेणेकरून अशी महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.